तुमचा भाऊ आणि त्याचे मित्र कधी नवस पिझ्झा खायला गेले हो. पिझ्झाचा ऑर्डर केला आणि त्यानंतर पिझ्झा खाल्ल्यानंतर वाटत नव्हता पिझ्झा परत खायला येऊ आम्ही. तर राम राम पब्लिक, मी आहे तेजस सोनवणे. तुमचा भाऊ आणि त्याचे मित्र चालले होते मस्तपैकी आज सकाळी सकाळी लग्नाला. मग काय तुमचा भाऊ रेडी झाला आणि त्यानंतर आले हो ये. यांना घेऊन निघालो हो मस्तपैकी गाड्यांकडे. मस्तपैकी क्रुझर केलेले होते त्यांनी. क्रुझरवर मस्त बसलो आणि त्यानंतर निघालो बा आम्ही दोंडाईचाकडे. रोड तर एकदम टॉप क्लास होता आणि त्यानंतर हा गाडीवाला एकदम मस्तपैकी शेअर टाकलेला होता त्यांनी. तो शेअर वगैरे वाचला बा, तुम्ही वाचला नसेल वाचून घ्या. त्यानंतर आलो बा लग्नाच्या जागेवर. लग्नाच्या जागेवर आलो त्यानंतर लागलेले आम्हाला मोकार भूक. मग काय म्हटलं चला आता नाश्ता वगैरे करायला जावं. सचिन हॉटेलला गेलो आणि तिथे जाऊन येणं मस्तपैकी आम्ही बघितलं बा मस्त मेन्यू कार्ड बघितल्यानंतर म्हटलं चला आता पिझ्झा वगैरे ऑर्डर करून दिलं. दोन दोन पिझ्झा आल्यानंतर म्हटलं आता काही विषय नाही ना, 4 जण आणि 2 पिझ्झा कसा खाणार बा, काही विषयच नाही. मग काय त्यानंतर पिझ्झा खायला घेतला. पिझ्झा इतका आंबट लागला की विचारूच नका बा, म्हटलं हा पिझ्झा परत खायला येणारच नाही बा आता आम्ही. त्यानंतर गेलो बा आम्ही लॉन्सला. परत लॉन्सला गेल्यानंतर लागली बा आम्हाला भूक. म्हटलं चला आता भूक वगैरे मिटून घ्या. मग काय तुमच्या भावाने त्यांनी सर्वांनी जेवण वगैरे करून घेतले आणि त्यानंतर ते जेवण पचवायला घेतले बस स्प्राईट. आता स्प्राईट पण पिलंवं लागेल कारण की तो पिझ्झा इतका आंबट होता ना, ते पचतच नव्हतं बा आम्हाला नीट. मग काय म्हटलं चला आता नवरदेव नवरी असतावर गेम वगैरे खेळायला बसला बा तुमचा भाऊ. त्यानंतर गेम वगैरे खेळत होता तेवढ्यात मध्ये येणं नवरदेव नवरी येऊन लागले. म्हटलं काही विषय नाही. मग काय म्हटलं चला आता नवरदेव नवरीची झालेली एंट्री. म्हटलं आता अक्षदा वगैरे फेकून दिला आणि त्यानंतर त्यांचं लग्न पण लागून गेलं. त्यानंतर तुमचा भाऊ बसला भाऊ मस्त निवांत एक खुर्चीवरती पाय पसरून. म्हटलं काही विषय नाही. तुमचा भाऊ झालेला आता लग्न वगैरे लागून गेलं आणि त्यानंतर तुमचा भाऊ आला नवरदेव नवरी त्यांच्या समोर. म्हटलं चला आता तवर घ्या फॉलो करून. चला जय महाराष्ट्र.